कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अधिपती, तुझं आणि माझं भांडण निरर्थक आहे, ते संपणार नाहीये। तू आता एकच काम कर, तू अक्षराला घरी घेऊन ये बस। काय करायचं ते तुम्ही सांगू नका। अरे पण सांगायची गरज का पडते तुला? तुझ्या लेकी मला काही किंमत नाहीये, पण अक्षरा कोणीतरी आहे ना तुझी, तुझी बायको आहे ना ती, तुझं प्रेम आहे ना तिच्यावर। तुम्हा दोघांचं एकमेकांच्यावर प्रेम आहे, तुम्ही दोघं एकमेकांच्या शिवाय राहू शकत नाही, हे स्वतःची मान्य कर एकदा। अधिपती, खूप मोठी चूक केलीस तू, याहून मोठी घोडचूक करू नकोस। वेळ गेलेली नाहीये, त्या मुलीला घरी घेऊन ये। तुम्ही बसा, मी मित्र काय तुमच्या तोंडाला लागले। मी बोलतोय तुझ्याशी। मला बोलायचं नाहीये तुमच्या संग, कारण तुमच्याशी बोलून काय साध्य होणार नाहीये। ठीक आहे, नको बोलूस माझ्याशी। मला माहिती आहे तुला माझ्याशी बोलण्यात कसलाही इंटरेस्ट नाहीये, पण तुला जे साध्य करायचं आहे ना ते तरी साध्य कर। अधिपती, मलाही माहिती आहे, तुलाही माहिती आहे, तुला अक्षरा या घरात हवी आहे। फक्त भुवनेश्वरीसाठी तू तिला परत आणत नाहीयेस। तुम्ही काय आई साहेबांनी कसं काय जबाबदार धरताय? काय घोड मारले हो त्यांनी तुमचं? अरे तीच जबाबदार आहे रे सगळ्याला। मास्तरीनबाई चुकल्यात सिद्ध झाले। काही चुकलेली वगैरे नाही अक्षरा। आणि तुम्ही कोण आहात रे तिचा न्याय करणारे? तू आणि तुझ्या त्या आई साहेब म्हणजे काय न्यायाधीश आहात अक्षराचा न्याय करायला? आणि हे घर म्हणजे काय कोर्ट आहे? हे माझं घर आहे। घरातल्या माणसांनी एकमेकांना समजून घ्यायचं असतं, अशी शिक्षा वगैरे करायची नसते। होय, काय समजून घ्यायचं असते? आमच्या आई साहेबांनी समजून घ्या की जरा, बघूया काय होतंय, गंमत म्हणून घ्या की समजून। जमते काय? सांगायला लागलाय माझं घर आहे, घ्या मग उरावर, माझं घर आहे तर जमून नसलं तर वा घराबाहेर, काय कुणाला इथं फरक पडत नाही। आमच्या आई साहेब आहेत म्हणून एवढी वर्ष या घरात राहायला, एवढं ध्यानात राहू दे। आणि ज्यांच्यामुळे या घरात आहे तुम्ही, त्यांचं उपकार माना, त्यासनी दुसरं लावू नका। काय तुम्हाला सांगून फायदाच नाही म्हणत। जातीपती होते म्हणून वाचले बाई म्या, नाहीतर आज लई दिसानी या बाप लेकाचं भांडण झालंय। भारी वाटलं, असं रोज जुंपलं पाहिजे, तरच काय तर मनोरंजन होईल बाबा या माझ्या या घरात। आज चंची पाहिजे होती, दोघींनी मिळून जाम मज्जा घेतली असते। 4 वाज सूर्यवंशी जेव्हा मारायला आला तेव्हा घाबरले म्या, पण भांडण बघून छान एक नंबर वाटलं। आता अधिपती काय बापाचं ऐकत नाही। मला तर वाटायलंय का त्यो वाज फडशा पाडणार मोठ्या मालकांचा। पाडूच दे, मोठे मालक गेले का अधिपतीला अटक होणार, अधिपती गेला का ताई येडी होणार। मग काय, समधी प्रॉपर्टी आमची। आज यांची भांडणं थांबवायला बी कुणी नाही घरात। चंची गावी हाय, ताई तर घरला बी नाही। अर पर आत्ती हाय नव घरात, तिला अटकाव घातलाच पाहिजे, नाहीतर ती बरोबर भांडणं सोडवणार। नाही 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 नाही, असं झालं तर माझं स्वप्न पूर्ण होणार नाही, आत्तीला थांबवावंच लागणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।